मुंबईच्या एका नामांकित आणि बड्या हॉटेलमध्ये असं काही घडत होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती। एका रात्रीचा सौदा तब्बल 2 लाख रुपये आणि यामध्ये अडकली होती सिनेसृष्टीतील 2 मोठी नावं। होय, मुंबई पोलिसांनी नुकताच एका अशा हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे ज्याने संपूर्ण मराठी आणि बॉलिवूड चित्रपट सृष्टीत खळबळ उडवून दिलेली आहे। पण ही कारवाई नेमकी कशी झाली, ती मुख्य मराठी अभिनेत्री कोण आहे आणि या चित्रपट सृष्टीतील कलाकारांना या दलदलीत कसं ओढलं जातंय, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। मित्रांनो, ही घटना घडली आहे मुंबईच्या गिरगाव परिसरातील एका अत्यंत हाय प्रोफाईल आणि नामांकित हॉटेलमध्ये। मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 4ला एक गुप्त माहिती मिळाली होती की या नामांकित हॉटेलमध्ये सर्रासपणे देह व्यापार सुरू आहे। माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता एका गुप्त प्लॅननुसार या हॉटेलवर छापा टाकला आणि जेव्हा पोलीस आत पोहोचले तेव्हा तिथलं दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले होते। तिथे 2 प्रसिद्ध अभिनेत्रींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या अभिनेत्रींना इथे आणलं कोणी? तर या संपूर्ण रॅकेटच्या मागे होती सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींशी जवळचे संबंध असलेल्या मेकअप आर्टिस्टने या 2 अभिनेत्रींचा सौदा केला होता। 2 लाख रुपयांना या अभिनेत्रींच्या शरीराचा सौदा करण्यात आलेला होता। म्हणजे एका रात्रीसाठी प्रत्येकी एका अभिनेत्रीला 1 लाख रुपये ठरवण्यात आले होते। डील फायनल झाल्यानंतर ही मेकअप आर्टिस्ट त्या दोन्ही अभिनेत्रींना घेऊन गिरगावच्या हॉटेलमध्ये पोहोचली। पण त्या नराधम महिलेला कल्पनाही नव्हती की तिथे आधीच मुंबई क्राईम ब्रांच तिची वाट पाहतायत। पोलिसांनी सापळा रचून त्या महिला मेकअप आर्टिस्टला रंगेहात अटक केली आहे। पोलिसांनी या कारवाई दरम्यान दोन्ही अभिनेत्रींची सुटका केलेली आहे। पण या अभिनेत्री नक्की आहेत तरी कोण? मिळालेल्या माहितीनुसार सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एक मुख्य मराठी अभिनेत्री आहे जिने काही चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत, तर दुसरी बंगाली अभिनेत्री आहे जिने छोट्या पडद्यावर म्हणजेच मालिकांमध्ये आणि बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारलेल्या आहेत। पण एका मुख्य मराठी अभिनेत्रीला असं काय नडलं की तिला या दलदलीत यावं लागलं? यामागचं जे कारण समोर आलं आहे ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मराठी अभिनेत्री मूळची ग्रामीण भागातली आहे। डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती मुंबईत आली होती। तिने काही प्रमाणात यश देखील मिळवलेलं होतं, पण याच गोष्टीचा फायदा या क्रूर मेकअप आर्टिस्ट महिलेने घेतलाय। मुंबईतील वाढता खर्च आणि ग्लॅमरच्या दुनियेत टिकून राहण्यासाठी या अभिनेत्रीला पैशाची गरज होती। आरोपी महिलेने तिच्या या हतबलतेचा गैरफायदा घेतला। तिला पैशाचं मोठं आमिष दाखवण्यात आलं आणि हळूहळू तिला या वेश्या व्यवसायाच्या भयानक दलदलीत ढकलण्यात आलं। चित्रपटात काम करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका मुलीचं आयुष्य या रॅकेटने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय। सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा अतिशय सखोल तपास करतायत। या मेकअप आर्टिस्टने सिनेसृष्टीत आणखी कोणाकोणाशी संबंध आहेत का? ती आणखी किती मुलींना किंवा अभिनेत्रींना यात गुंतवून ठेवतीये? याचे अनेक धक्कादायक खुलासे येत्या काळात होण्याची शक्यता आहे। ग्लॅमरच्या दुनियेमागचं हे काळं सत्य खरोखरच विचार करायला लावणार आहे। मित्रांनो, ग्रामीण भागातून मोठ्या शहरात स्वप्न घेऊन येणाऱ्या या कलाकारांबद्दल आणि अशा सेक्स रॅकेटबद्दल तुम्हाला काय वाटतंय? पोलिसांच्या या धडक कारवाईबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन खळबळजनक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।